नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सोलापुरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। उजनीत 70,000 क्युसेक पाण्याची आवक। सोलापूर जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे उजनी धरण झपाट्यानं भरत असून सध्या धरणाचा पाणीसाठा 94% पोहोचलाय। धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्यानं प्रशासनानं भीमा नदीत 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली असून अनेक भागातला धरणसाठा वाढतोय। त्यामुळे सोलापूरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान वीर धरणातून सोडण्यात आलेले 25,000 क्युसेक पाणी पंढरपुरात पोहोचलंय। त्यामुळे अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। नदीचं पाणी वाळवंट परिसरात पसरू लागल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्यात। उजनी धरण 100% भरत असताना भीमा नदी दुतडी भरून वाहू लागली असून आता शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलंय।